महाराष्ट्रामध्ये नक्कीच चाललंय काय? सरकारचा सरकारी खात्यांवरती, सरकारी यंत्रणेवरती ताबा नाही का? जनतेचा ह्या सर्व यंत्रणेवरती विश्वास नाहीये. जनतेचा ह्या सरकारवरून विश्वास उडालाय का? याचं कारण असं आहे की गेल्या 2-3 वर्षात ज्या घडलेल्या घटना आहेत, ह्या घटना जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, प्रश्न निर्माण करत आहेत. नागपूरमध्ये झालेली दंगा असेल, कोल्हापूरमध्ये झालेली दंगा असतील, काल परवा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये झालेली दंगा फसाद असेल, 2 गटांमध्ये हाणामारी असेल, बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुखांची हत्या असेल, बीड जिल्ह्यातील दुसरी उघडकीस आत्ताच ताजी उघडकीस सर्व महाराष्ट्राला कळलेली महादेव मुंडेंची हत्या असेल. महादेव मुंडेंची हत्येचे तर 21 महिने उलटून गेलेले आहेत, तरी त्यांचे आरोपी मोकाट फिरत आहेत. पोलिसांचा त्या आरोपींवरती धाक नाही का? बीड जिल्ह्यामध्ये सर्रास गुन्हेगारी चाललेली आहे, यावरती सरकारचा वचक नाही का? सरकारी यंत्रणा यावरती का म्हणून ऍक्शन घेत नाहीयेत? सरकार यामध्ये का गांभीर्याने लक्ष देत नाही? जनतेच्या मनामध्ये संभ्रम आहे, जनता सुरक्षित नाहीये. कारण आमदार खासदार लोकांचे जर असे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारमध्ये भांडणं चाललेले आहेत. आमदार संजय शिरसाटांचे ते घरातील पैशाने भरलेली बॅग असेल ते प्रकरण असेल, आमदार संजय गायकवाडांचे हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, मंत्री योगेश कदमांचे बारचे लायसन्स आहेत. काय महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? जर ह्या लोकांचा जर जनतेला सुरक्षित ठेवण्याची जर त्यांच्याकडे ताकद नसेल तर तुम्हाला सरकार चालवण्याचाही काही अधिकार नाही. जर जनता 21 महिने जर तुमच्याकडून न्याय मागून जर जनतेला न्याय मिळत नसेल तर तुम्हाला सरकारमध्ये बसण्याचा अधिकार अजिबात नाही, असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये उद्भवत आहे. जनता ह्यावरती नक्कीच काही ना काहीतरी येणाऱ्या काळात पाऊल उचलेल, पण सरकारने आताच सर्वसामान्य जनतेला सुरक्षित सरकार तुम्ही चालवलं पाहिजे, जनतेची सुरक्षा केली पाहिजे आणि असल्या घटनेला ताबडतोब असल्या घटनांवरती ऍक्शन घेऊन सर्व आरोपींना अटक केली पाहिजे. आणि जे काही सोशल मीडियावरती पोस्ट टाकतात, जे काही महापुरुषांवरती बदनामीचे पोस्ट टाकतात, ह्यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा करून त्यांना देशद्रोहाचा खटला त्यांच्यावरती दाखल करावा. आणि जनतेला एक आपण जनता किती सुरक्षित आहे किंवा जनतेसाठी तुम्ही काय करताय हे तुम्ही एकदा दाखवून द्या, तरच आम्हाला असं वाटेल की तुम्ही जनतेसाठी काही ना काहीतरी चांगलं काम करताय आणि तुम्ही सरकारमध्ये बसलाय ते योग्य आहे. नाहीतर जनतेच्या मनामध्ये सरकारच्या बाबतीत संभ्रम निर्माण होत आहेत. आणि हे जे होणारे घटना आहेत, जे चालू 2-3 वर्षात ताज्या घटना आहेत, त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये संभ्रम आहे सरकारबद्दल. तर सरकारने याच्यावरती गांभीर्याने लक्ष देऊन सरकारने याच्यावरती कठोर पावले उचलून आणि आरोपींवरती कारवाई केली पाहिजे. एवढंच मी यावेळी बोलेल. व्हिडिओ आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.